नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। आज आपण वडी बनवणार आहोत, पण पूर्ण वेगळी वडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे 1 वाटी बारीक चिरलेला पालक, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, 2 चमचे अद्रक लसूण मिरची क्रश करून घेतलेले, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, धना पावडर आणि तीळ आणि तेल, 2 वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाची पिठी, सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं। पालक टाकल्यामुळे आपलं पीठ असं सैलसर असं होतं, कारण पालकाला पाणी सुटतं। आता इथे वडी आपण 10 ते 12 मिनिटं छान वाफवून घ्यायची। वाफल्यानंतर थंड करून घ्यायची। ही वडी मेथीची किंवा पालकची अजिबात वाटत नाही, इतकी छान आणि खुसखुशीत होते। इथे तुम्ही वडी बघू शकता, एकदम परफेक्ट कट झालेली आहे, कुठेही तुटत नाही किंवा क्रश होत नाही। आता ही वडी आपण दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेतलेली आहे आणि मी इथे डीप फ्राय पण करून घेतलेली आहे। दोन्ही वड्या खूप छान आणि खुसखुशीत झाल्यात, अजिबात कडू किंवा पालकची आहे किंवा मेथीची आहे अजिबात कळत नाही आहे। नक्कीच अशी वडी करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा। पण परत सांगते, नक्कीच ही वडी करून बघा। थँक्यू।